जी बदललेत ती बदललेत, पण जी आहेत आमच्याबरोबर त्यांचा खूप मोलाचा साथ आहे. कसं खंबीरपणे आपण उभे राहायचंय आणि आपले हात कसे बळकट करायचे हे आम्हाला आमच्या सामान्य जनतेने दाखवून दिलेलं आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करवीर तालुक्यामध्ये आता प्रचारामध्ये सक्रिय सहभाग घेतलेला आहे तेजस्विनी राहुल पाटील, ज्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पी.एन. पाटील यांच्या पत्नी आहेत. विचारूया त्यांना नेमका या प्रचारामध्ये जनतेचा कसा प्रतिसाद मिळतोय, काय समस्या प्रकर्षाने जाणवत आहेत. वहिनी साहेब नमस्कार. नमस्कार. सध्या प्रचारामध्ये आपण सक्रिय झालेला आहात, संपूर्ण करवीर तालुका पिंजून काढत आहात. कशा प्रकारे जनतेचा मतदारांचा प्रतिसाद आपल्याला मिळतोय? खूप छान प्रतिसाद मिळायला लागले आम्हाला. गेली 2 दिवस आम्ही फिरायला लागलोय सगळीकडे. लोकांची पण खूप छान उत्साह आहे आणि त्याच जोमानं जे आपण विधान परिषदच्या वेळी तुम्ही बघितलेलं आहे, सगळ्यांचा पाठिंबा आता यावेळी पण खूप जोरात आहे की खचून न जाता आपल्याला हे जे 2 धक्के बसलेत, अजितदादांचं अचानक दुःखद निधन झालेलं आहे, पण न डगमगता कसं खंबीरपणे आपण उभे राहायचंय आणि आपले हात कसे बळकट करायचे हे आम्हाला आमच्या सामान्य जनतेने दाखवून दिलेलं आहे आणि खंबीरपणे ते आमच्या पाठीशी उभे आहे आणि ह्यांचा सगळ्यांचा साथ आम्हाला मोलाचा मिळालेला आहे. आणि मला असं वाटते की आपले सगळे उमेदवार राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे निश्चितपणे विजयी होतील. वहिनी साहेब, या प्रचाराच्या निमित्तानं आता ज्यावेळेला तुम्ही मतदारांशी संवाद साधताय, गेल्या 4.5 वर्षांपासून जिल्हा परिषद प्रशासनाचा कारभार सुरू होता, तर आता जनतेच्या नेमक्या भूमिका कशा आहेत असं दिसतंय आपल्या चित्र ऐकून? नाही, साथ तरी तसाच आहे. थोडं मधी हे झालेलं आहे कारण का आपण आता अजितदादा गटामध्ये प्रवेश केलेला आहे म्हणून काही ठिकाणी दिशाभूल पण चाललेली आहे, पण त्याच्यावर जी आपली पी.एन. पाटील साहेब गटाची जी कट्टर आपले जे कार्यकर्ते आहेत सगळी आपल्याशी एकनिष्ठ आहेत. जी बदललेत ती बदललेत, पण जी आहेत आमच्याबरोबर त्यांचा खूप मोलाचा साथ आहे. नक्कीच. या प्रचाराच्या निमित्तानं आपल्या मतदारसंघातील आणि संपूर्ण जिल्ह्यातील जे काही मतदार आहेत त्यांना आपण काय आवाहन कराल? काय मी हेच आवाहन करीन की आपण खचून न जाता, डगमगायचं सुद्धा नाहीये, आपण जिद्दीनं पुन्हा नवीन उमेदीनं उभा राहायचं आहे आणि आपले घड्याळ या चिन्हावर लढणारे सगळे उमेदवार कसे निवडून येतील ह्याच्यासाठी आपण आपलं बेस्ट द्यायचं आहे आणि निश्चितपणे त्यांना सगळ्यांना निवडून आणायचं आहे. धन्यवाद. थँक्यू.